नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. सत्यजित कदम अर्थात नाना कदम यांची ओळख कोल्हापूरच्या राजकारणात वेगळी सांगण्याची गरज नाही. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे 2022 मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकीवेळी ते भाजपकडून लढले होते. यावेळी त्यांनी लक्षवेधी 80,000 मते घेत आपली राजकीय ताकद नाना कदम यांनी सिद्ध केली होती. यानंतर ते मतदारसंघात प्रचंड सक्रिय झाले होते. सत्यजित कदम उर्फ नाना यांचे वडील माजी महापौर दिवंगत शिवाजीराव कदम यांचा लोकसंपर्क प्रचंड होता. त्यानंतर सत्यजित कदम यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जनसंपर्क वाढवत त्यांनी मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. महापालिकेत त्यांनी गटनेते म्हणून देखील कामगिरी बजावली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लढवून त्यांनी ताकद आजमावली. 2024च्या विधानसभेवेळी त्यांना विधान परिषदेसाठी शब्द देण्यात आल्याचे समजते. या विधान परिषदा निवडणुका आता मे महिन्यामध्ये होत असून सत्यजित कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सन 2022 मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे महेश जाधव यांच्यासह इतरही काही जण इच्छुक होते. इतकेच नव्हे तर पोटनिवडणूक लागली त्यावेळी अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीकडून आमदार राजेश क्षीरसागर हे देखील कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपने विश्वास दाखवला आणि नाना कदम यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. त्यांच्यासोबत या अटीतटीच्या लढतीत सत्यजित उर्फ नाना कदम यांना लक्षवेधी 80,000 मते मिळाली. आता दुसरी वेळ म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीची. अगदी तोंडावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. यावेळी देखील नाना कदम इच्छुक होते. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या जयश्री जाधव या विद्यमान आमदार होत्या. मात्र सध्या त्या शिंदे शिवसेनेत आहेत आणि त्या 2024 मध्ये पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. त्याचबरोबर काँग्रेसमधून सारंगधर देशमुख, राजेश लाटकर, मधुरिमा राजे छत्रपती, त्याचबरोबर आनंद माने हे देखील इच्छुक होते. शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर इच्छुक होते तर भाजपकडून नाना कदम, कृष्णराज महाडिक, राहुल चिक्कोडे आणि महेश जाधव हे 2024ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र या सगळ्यात नाना कदम आघाडीवर होते, कारण नाना कदम यांनी 2022ची पोटनिवडणूक लढवली होती आणि यातून त्यांनी तब्बल 80,000 मते मिळवून आपलं राजकीय वेटेज सिद्ध केलं होतं. इतकेच नव्हे तर यापूर्वी देखील त्यांनी 2014ची उत्तर विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. मात्र त्यावेळी देखील त्यांचा पराभव झाला. त्यामुळं 2 वेळचा विधानसभेचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मात्र दोन्ही वेळी त्यांना अपयश आलं, परंतु त्यांची एक वोट बँक देखील यामुळे तयार झाली आहे. दरम्यान हा सर्व राजकीय अनुभव पाठीशी घेत 2024ची कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नाना कदम इच्छुक होते आणि त्यामुळं भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी नाना कदम प्रयत्नशील होते. मात्र एकूणच काय तर महायुतीमध्ये असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार होती. मात्र कोल्हापूर उत्तरमधून भाजपकडून लढण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे देखील इच्छुक होते. याशिवाय राजेश क्षीरसागर हे देखील 2024च्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत होते. मात्र जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी समीकरणं बदलू लागली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिंदे शिवसेनेच्या वाट्याला गेला. तेथून शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर मैदानात उतरले. समोर काँग्रेसकडून आधी राजेश लाटकर आणि त्यानंतर मधुरिमा राजे छत्रपती यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. यानंतर मधुरिमा राजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. मात्र या सर्व राजकीय घडामोडी घडत असतानाच काँग्रेसला रोखायचे असेल तर राजेश क्षीरसागर यांना नाना कदम यांची साथ महत्त्वाची ठरणार होती. ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना देखील माहिती होती. त्याचवेळी सत्यजित कदम हे काँग्रेसकडून लढण्यासाठीही इच्छुक असल्याची चर्चा शहरात होती. अशातच ऐन 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी नाना कदम यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. सत्यजित उर्फ नाना कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत राजेश क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला. त्या बदल्यात त्यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद देण्याचं आणि विधान परिषद आमदारकी देण्याचा शब्द देण्यात आल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यातून सांगण्यात येते.
मात्र 2024ची विधानसभा होऊन आता 1.5 वर्ष उलटून गेले. असं असतानाही नाना कदम यांना राज्य नियोजन मंडळाचे पद देण्यात आलेलं नाही किंवा त्यांना आमदारकीही देण्यात आलेली नाही. त्यामुळं कोल्हापूर शहरात नाना कदम यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता एकच चर्चा रंगली आहे. नाना कदम यांना दिलेला शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाळणार काय? कारण आता विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. संख्याबळानुसार शिंदे शिवसेनेला किमान 1 किंवा कमाल 2 जागा मिळू शकतात. त्यामुळे येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे नाना कदम यांचे राजकीय पुनर्वसन करणार काय याची चर्चा आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये सुरू आहे. दरम्यान सध्या विधान परिषदेत 23 जागा रिक्त आहेत. यापैकी 24 मे 2026ला विधान परिषदेच्या आणखी 9 जागा रिक्त होत आहेत. या 9 जागा विधानसभा सदस्य यांच्यातून निवडून आलेल्या आहेत. त्यापैकी उद्धव ठाकरे, नीलम गोरे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुदत 13 मे रोजी संपत आहे. सध्या विधानसभेत 286 आमदार आहेत. त्यामुळं 36 आमदारांच्या मतदानाचा कोटा ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील 5 रिक्त जागा आहेत. त्या देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यात प्राधान्य दिले जाण्याची माहिती आहे. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीवेळी शिंदे शिवसेनेला महापालिकेत 15 जागा मिळाल्या. यामध्ये सत्यजित उर्फ नाना कदम यांचे एकट्याचे श्रेय नसले तरी राजकीय अनुभवाचा फायदा आणि त्यांचे राजकीय संबंध त्याचा फायदा निश्चितच शिंदे शिवसेनेला झाल्याचं सांगण्यात येते. त्यामुळं 2024च्या विधानसभेवेळी नाना कदम यांना दिलेला शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करणार काय याकडे देखील आता लक्ष लागून आहे. धन्यवाद.